पहिला ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज. मला खूप वेळा असं दिसतं की एका टीममध्ये एकाच पदावर 2 मुलं काम करतायत आणि सगळ्यात जास्त घातक कुठल्याही एंटरप्राइजसाठी असतं की त्यांच्यामध्येच असलेली घातक स्पर्धा, नॉट हेल्दी कॉम्पिटिशन. म्हणजे पाय ओढणे हा जो प्रकार कॉर्पोरेटमध्ये खूप मोठ्या समुद्राचा भाग होतो. त्यामुळे मला व्यवस्थित माहिती आहे की माझं झालेलं चांगलं काम हे कसं चांगलं नाहीये असं दाखवण्यासाठी केलेले कष्ट त्याचं स्वतःचं काम किती चांगलं हे करण्यापेक्षा जास्त असायचे. सो माझी लाईन कशी लहान वाटेल, मी कसा नजरेत येणार नाही, मला कसं विष कालवलं जाईल, असं खूप चढावड कुठल्याही एंटरप्राइजमध्ये होते. आपण तशी क्लोज नेट फॅमिली आपल्याकडे तसं कमी असेल, पण एकाच पदावर काम करणाऱ्या 2 लोकांना ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज कशा असतात ह्याचा दाखला देणारं मी एक उदाहरण देतो. शिवछत्रपती ज्यावेळी अफजलाचं अंगावर घेत होते पूर्ण मोहीम, अफजलाला संपवायचा विचार चालला होता, त्यावेळी 2 माणसं होती जी महाराजांचे हजारी मनसबदार होते. मनसबदार म्हणजे द मॅन हू इज इन चार्ज ऑफ 1000 पायदळातले मावळे. ठीक आहे. एकाच नाव होतं येसाजी कंक, एकाच नाव होतं तानाजीराव मालुसरे. एकाच पदावरची 2 लोक आहेत. बाय द टाइम राज्याभिषेक होतो तोपर्यंत तानाजीरावांचं बलिदान झालेलं होतं, पण तानाजीराव आणि येसाजीराव पायदळातच राहिले का पुढे? तर नाही. तानाजीरावांचा स्वभाव फॉस्फरस सारखा असल्यासारखा जाणवतो ज्या पद्धतीचं त्यांच्याबद्दलचं लेखन आहे. फॉस्फरसला ऑक्सिजन दाखवलं की तो पेट घेतो. म्हणजे ओपन इट अँड इट एक्सप्लोड्स. असं ज्वलंत जा, हे करायचंय असं म्हटलं की कुठं कसा जाऊ, काय करू, भानगड नाही, करायचंय अशी प्रवृत्ती तानाजींमध्ये जास्त आहे. काम एकच आहे, स्वराज्य निर्माण करण्यासाठी पायदळाचं नेतृत्व करायचंय. पण तानाजींच्या व्यक्तिमत्वातले हे स्ट्रेट्स वरती असणारा माणूस अभ्यास करतो, त्याला समजतं. हेच येसाजी तुलनेने सांगेल ते समजून घेऊन ते इम्प्लिमेंट करण्यासाठीचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर जास्त असलेला माणूस. लॉयल्टी सगळ्यांची सेम, स्वराज्याबद्दल प्रेम सगळ्यांचं, कॅपॅबिलिटीज सारख्या, पण विचार करण्याच्या पद्धती वेगळ्या. हे वरती बसणाऱ्या माणसांनी पाहायला पाहिजे, स्वतः पण अंतर्मुख होऊन विचार करता आला पाहिजे. येसाजीराव पायदळ प्रमुख बनतात, 2 जिगरी मित्र. एक महाराजांचा ब्लॅक कॅट कमांडो बनतो. त्याला कुठलंही पद द्यायचं नाही, सुभेदार वगैरे म्हणतात लोक, सुभा लिहून दिला महाराजांनी थोड्या वेळासाठी म्हणून, पण ऑफिशियली ऑन बोर्ड स्वराज्य सेनेत त्याचं डेझिग्नेशन सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर वगैरे नाही आहे. तो पडेल ते करणार आणि असं करणार की जसं दुसरं कोणीच नाही करू शकत, असं म्हणून महाराजांच्या सगळ्यात क्लोजेस्ट एड बनतो, महाराजांचा ब्लॅक कॅट कमांडो बनतो. इथं येसाजी लाखभराचं जे पायदळ बनलं होतं त्या पायदळाचं सेनापतीपद भूषवतात. म्हणजे महाराजांनी सांगितले की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला धक्का लागला नाही पाहिजे, तर महाराज व्हॉट्सअप ग्रुप फॉरवर्ड करणार नाहीत सगळ्या मावळ्यांना. ते कुणीतरी रुजवलं पाहिजे, ते रुजवण्याचं काम करण्याची क्षमता येसाजींमध्ये. सो ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी, 2 माणसं उत्तुंग शिखर गाठतात आपल्या आयुष्यात. हे खूप ब्राईट एक्झाम्पल आहे की प्रगतीला स्कोप असतो इफ यू रिअली आर विलिंग टू ग्रो. सो हे मला पहिलं सांगायचं होतं की ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज.